नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे कचोरी। मूग डाळीची कचोरी बनवणार आहे। अगदी साधी, सिंपल आणि झटपट अशी होणारी आहे। शनिवारचा दिवस होता आणि मुलांसाठी मी शॉर्ट टिफिनसाठी कचोरी बनवलेली होती आणि खूपच टेस्टी अशा पद्धतीने कचोरी तयार झालेली आहे। आणि कचोरीचा व्हिडिओ शूट करताना मी सकाळी 5 वाजल्यापासून उठले होते, तर 5 वाजल्यापासून हे व्हिडिओ शूट करत होते। तर फ्रेंड्स, खूप मेहनत घेतलेली आहे या व्हिडिओसाठी। तर तुम्ही शेवटपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल, अगदी साधी सिंपल आहे, तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात। तर फ्रेंड्स, मूग डाळीची कचोरी बनवणार आहोत आपण। त्यासाठी आपल्याला मूग घ्यायचे आहेत। मूग मी स्वच्छ निवडून घेतलेले आहे आणि स्वच्छ पाण्याने आपण ते धुवून देखील घ्यायचे आहे। अशा पद्धतीने मूग डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर त्यामध्ये आपण आता पाणी ॲड करायचे आहे। पाणी ॲड करून झाल्यानंतर 1 तास आपण ते भिजत ठेवणार आहोत। तर हे आपण मूग डाळ साईडला ठेवून देऊ। 1 तास आपण मूग डाळ भिजत ठेवणार आहोत। तर एक भांडं घेतलेलं आहे आपण, त्यामध्ये आपण मैद्याचे पीठ घेतलेले आहे, स्वच्छ चाळून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण ओवा ॲड करायचा आहे। 1 चमचा मी ओवा ॲड केलेला आहे यामध्ये। नंतर आपण त्यामध्ये चवीपुरते मीठ ॲड करायचे आहे। त्यामध्ये परत आपण 2 चमचे तेल ॲड करायचं आहे। 2 चमचे तेल ॲड केल्यानंतर आपण ते पिठामध्ये मळून घ्यायचं आहे, सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। नंतर थोडंसं पाणी ॲड करून पीठ चांगले मळून घ्यायचं आहे। थोडं पाणी ॲड करतच आपण पीठ मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं पीठ जे आहे ते पातळ नाही होणार। तर अशा पद्धतीने आपण पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ अगदी घट्टही नाही आणि पातळही नाही, मीडियम अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर खूप छान प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे। तर पीठ आपण साईडला ठेवून देऊ। एक 5 मिनिटासाठी आपण पीठ अशीच ठेवून देणार आहोत। कचोरीमध्ये घालण्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊ। तर यामध्ये मी 2 चमचे बडीशेप ॲड केलेले आहे, धने ॲड केलेले आहे। नंतर त्यामध्ये आपण जिरे ॲड करायचे आहे आणि हे सर्व आपण बारीक गॅसवर चांगले भाजून घ्यायचे आहे। अगदी तडतडेल अशा पद्धतीने आपण सर्व चांगले भाजून घेतले पाहिजे। तर खूप छान प्रकारे हे सर्व भाजून झालेलं आहे। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते काढून घेणार आहोत आणि गार झाले की आपण ते बारीक करून घ्यायचे आहे। तर सर्व गार झालेलं आहे। तर आपण आता याची पावडर बनवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने त्याची पावडर तयार झालेली आहे आणि आपला मसाला देखील तयार झालेला आहे। तर मूग डाळ भिजवून आपल्याला 1 तास झालेला आहे। मूग खूप छान प्रकारे भिजली गेलेली आहे। तर आता आपण हे सर्व मूग मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे। ज्यामध्ये आपण मसाला तयार केला होता त्याच भांड्यामध्ये मी मूग मिक्स करून घेणार आहे, बारीक करून घेणार आहे। अगदी बारीक अशा पद्धतीने आपल्याला करायचं नाही आहे, जाडसर अशा पद्धतीने पीठ तयार झालेलं पाहिजे। बॅटर खूप छान प्रकारे आपलं बारीक झालेलं आहे, आपल्याला जाडसरच अशा पद्धतीने तयार करायचं आहे। तर पीठ रेडी आहे। तर एका भांड्यामध्ये आपण 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे। तेलामध्ये आपण बडीशेप ॲड करायची आहे। बडीशेप 1 चमचा ॲड केलेली आहे। नंतर त्यामध्ये थोडेसे धने ॲड केलेले आहेत आणि आपण बारीक केलेला मसाला आहे तो देखील आपण तेलामध्ये ॲड केलेला आहे। नंतर आपल्याला हवं त्या प्रमाणात तिखट ॲड करू शकता। तर 2 चमचे तिखट मी ॲड केलेले आहे। नंतर आपण त्यामध्ये आमचूर पावडर ॲड केलेली आहे, 1 चमचा आमचूर पावडर आहे। नंतर त्यामध्ये थोडासा गरम मसाला ॲड केलेला आहे एव्हरेस्टचा। तर हे सर्व आपण तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि कोरिएंडर पावडर देखील आपण त्यामध्ये ॲड करायची आहे। तर हे सर्व ॲड करून झाल्यानंतर अशा पद्धतीने तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे। नंतर जे आपण मुगाची पेस्ट केली होती, बॅटर तयार केलं होतं, ते बॅटर आपण त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि ते चांगल्या प्रकारे आपण एकत्र करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। तर बॅटर आपलं जे मुगाच्या डाळीचं आपण बनवलं होतं ते खूप छान प्रकारे म्हणजे जाडसर अशा पद्धतीने आपण तयार करून घेतलेलं आहे।
जेव्हा कचोरीमध्ये त्याची टेस्ट लागेल तेव्हा खूप छान प्रकारे त्याची तयार झालेली चव लागेल आपल्याला। तर हे सर्व आपण एकत्र करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण चवीपुरते मीठ आणि 1 चमचा हळद ॲड केलेली आहे। हे सर्व आपण मिक्स करून घेऊ। तर मिक्स करून झाल्यानंतर बघू शकता त्याचा कलर अशा पद्धतीने दिसेल। खूप छान प्रकारे आपलं सारण तयार झालेलं आहे कचोरीमध्ये ॲड करण्यासाठी। तर पिठाचा एक गोळा घेतलेला आहे आपण, तो अशा पद्धतीने आपण लाटून घ्यायचा आहे। लाटून झाल्यानंतर आपण जे बॅटर बनवलं होतं कचोरीचं, ते बॅटर अशा पद्धतीने घेतलेलं आहे। एक गोळा घेतलेला आहे तयार करून। तर गोळा आपण या पद्धतीने त्यावरती ॲड करायचा आहे आणि अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपण मोदक बनवतो त्या पद्धतीने त्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि वरती जे एक्स्ट्राचे पीठ आले असेल ते आपण काढून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण त्याला मध्येच प्रेस करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपली पहिली कचोरी झालेली आहे। नेक्स्ट कचोरी पण अशाच पद्धतीने आपण करायची आहे। तर गोळा आपल्याला जास्तीत जास्त घ्यायचा आहे, कारण की कचोरीमध्ये जे आपण बॅटर आपल्याला लागेल त्याची चव जास्त लागते, जेणेकरून आपल्याला जास्त असा मैदा लागणार नाही। तर आपण प्रेस करताना अगदी मध्येच प्रेस करायचं आहे। कडेला जाडसर अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि आपले अशा पद्धतीने कचोरी बनवून झालेली आहे। तर आता आपण ते गरम तेलामध्ये सोडायचे आहे। तेल अगदीच नॉर्मल अशा पद्धतीने आपण बारीक गॅसवर असं गरम करून घ्यायचं आहे। तर बघा कचोरी आपली खूप छान प्रकारे वरती आलेली आहे तयार होऊन। तर त्याला हळूहळू कलर येत जाईल। तर बघा खूप छान प्रकारे त्याला ब्राऊन कलर आलेला आहे आणि अशा पद्धतीने आपली कचोरी तयार झालेली आहे। तर मी वेगवेगळ्या प्रकारे असा व्हिडिओ काढलेला आहे। एका कढईमध्ये 4 आहेत, एका कढईमध्ये 3 आहेत, अशा पद्धतीने कचोरी मी फ्राय करून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने आपली कचोरी खूप छान प्रकारे तयार झालेली आहे, तळून झालेली आहे। तर फ्रेंड्स एका डिशमध्ये आपण कचोरी काढून घेतलेली आहे। बघू शकता खूप छान आणि क्रिस्पी अशा पद्धतीने आपली कचोरी दिसत आहे। तर ही कचोरी खूप साधी सिंपल अशा पद्धतीने आपली तयार झालेली आहे, झटपट अशा पद्धतीने। तर यामध्ये आपण आता बघू शकता की याचं जे बॅटर आहे कचोरीमधलं जे आतलं ते खूप छान प्रकारे लागलेलं आहे कचोरीला आणि खूप छान देखील दिसत आहे। पूर्ण पद्धतीने आपली कचोरी भरलेली आहे। तर अशा पद्धतीने आपण ती मधून तोडून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण फ्रेश अशा पद्धतीने जी दही बनवलेली होती ती दही आपण त्यामध्ये ॲड केलेली आहे। नंतर मी चिंचेचं पाणी बनवलेलं होतं, चिंचगुळाचं पाणी, ते पाणी देखील आपण त्यामध्ये गोड पाणी जे आहे ते ॲड केलेलं आहे। नंतर आपण त्यामध्ये पुदिन्याची चटणी ॲड करायची आहे। अशा पद्धतीने पुदिन्याची चटणी ॲड करून झाल्यानंतर आपल्याकडे बारीक शेव असेल तर ती शेव देखील ॲड करायची आहे त्यावरती। तर डाळिंब असतील तर तुम्ही डाळिंब देखील त्यावरती ॲड करू शकता डेकोरेशनसाठी आणि खाण्यासाठी देखील खूप छान लागतात। तर मी डाळिंब ॲड केलेले नाही आहेत आणि खूप छान प्रकारे आपली कचोरी दिसत आहे, भरलेली कचोरी आहे। तर खूप टेस्टी देखील झालेली आहे फ्रेंड्स। आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत। बाय।